आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे ठाकरेंचे आमदार कैलास पटेल हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असं सरनाईकांनी म्हटलं। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी हा मोठा दावा केलेला आहे। तर तुळजापूरमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीद्वारे कैलास पाटलांवरती नजर ठेवणार सरनाईकांचा हा मिश्किल टोल आहे। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असल्याचा दावा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलाय। सरनाईक यांनी हे वक्तव्य मिश्किलपणे केलं असलं तरी त्यांच्या दाव्यानं पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। तुळजापूरमध्ये केंद्र सरकारची परवानगी नसणाऱ्या चीनी कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचा आरोप हा आमदार कैलास पाटील यांनी केला होता। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानं हे काम सुरू असल्याचा दावा कैलास पाटील यांनी केला। या आरोपाला प्रत्युत्तर देताना प्रताप सरनाईक यांनी कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असल्याचं म्हटलं। तसंच त्यावर आम्ही लक्ष ठेवणार असल्याचा दावा सरनाईक यांनी केलाय। ज्या चायनीज कंपन्यांना बंदी आहे अशा कंपनीचे सीसीटीव्ही बसवल्याचं आम्हाला प्रथमदर्शनी निदर्शनास आलं होतं। याबाबत खरं तर स्पष्टता ज्या विभागानं काम केलं गृह विभागानं यांच्याकडे देणं आतापर्यंत येणं अपेक्षित होतं, परंतु असली कुठलीही स्पष्टता अद्यापर्यंत आलेली नाही। हा भावनेचा तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न असताना देखील आज या ठिकाणी त्या सीसीटीव्हीचं उद्घाटन करायचा सोपस्कार पार पडला जातोय। कैलास पाटील विरोधी पक्षाचे ऑपरेशन टायगरचे दुसरे सदस्य असल्या कारणानं ते आता काही ना काही प्रसिद्धीच्या झोतासाठी असे आरोप प्रत्यारोप करतच राहतील। कैलास पाटील कुठे जातात, काय करतात, किती वाजता घरी जातात, किती वाजता तुळजापूरला येतात याची सगळी माहिती सुद्धा त्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्हाला मिळणार, जेणेकरून आम्हाला आमचं ऑपरेशन टायगर सोपं होईल। 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या आमदारांसोबत आधी सुरत मग गुवाहाटी गाठली होती। या शिवसेना आमदारांमधून नितीन देशमुख आणि कैलास पाटील हे सुरतला पोहोचायच्या आधीच माघारी फिरले होते। त्यावेळी त्यांच्या निष्ठेची जोरदार चर्चा झाली। 2024च्या निवडणुकीत ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले। मात्र काही दिवसांपूर्वीच कैलास पाटील यांचे मित्र आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या ताफ्यात दाखल झाले। फक्त मतदारसंघाच्या विकासासाठी आपण हे पाऊल उचलल्याचं ओमराजेंनी सांगितलं। आता ओमराजेंचे मित्र कैलास पाटील यांच्या बाबत सरनाईकांनी ऑपरेशन टायगरचं वक्तव्य केलं, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे।